आपली मुलाखत घ्यायच्या आधी मला काही ऑडियन्सबरोबर शेअर करायचं आहे. आम्ही सरांना भेटायला मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो. तर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये वाट बघत होतो आणि माझ्याबरोबर अविनाश आणि शेंडे साहेब होते. आणि थोड्या वेळी सर आले. सर आल्यावरती आम्ही सरांना इंट्रोड्यूस करणार तेवढ्यात सरांनी अविनाशला ओळखलं की मी तुम्हाला ओळखतो म्हणून. तर त्याच्या पाठीमागे गोष्ट अशी होती की अविनाश सरांच्या कर्वेरोडच्या आउटलेटला 1998 साली कॉटन किंगचे कपडे घ्यायला जायचा. आणि मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे मला त्याच वेळेस पहिला बोध झाला की यू शुड ऑलवेज रिमेंबर कस्टमर. सर थँक्यू फॉर दॅट. सर तुमचं आपला मुलाखत घ्यायच्या आधी मला वी आर उत्सुक आहोत तुमच्यासाठी, पण काही गोष्टी आम्हाला आधी विचारायच्यात. त्यापैकी तुम्ही या व्यवसायामध्ये कधी आला, कसे आला आणि त्याच्या पाठीमागे पर्पज काय होता हे जर का कळलं तर आम्हाला खूप बरं वाटेल. मी ह्या व्यवसायामध्ये यायच्या आधी जवळजवळ 15 वर्ष किर्लोस्करमध्ये काम केलं. अर्थात मी जरी नोकरीला जरी लागलेलो असलो तरी मी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्यापासूनच माझं स्वतःचं ॲम्बिशन होतं की माझा स्वतःचा व्यवसाय असावा, धंदा असावा. परंतु काही कौटुंबिक किंवा कारणामुळं मला शिक्षण झाल्या व्यवसायात येता आलं नाही. एकतर स्वतःचं कॅपिटलही नव्हतं आणि त्यावेळची गरज अशी होती आमच्या फॅमिलीची की दर महिना मिळकत काहीतरी आत्ता घरी येणं आवश्यक आहे. त्यामुळे माझा प्लॅन थोडासा पुढं जात झाला. मी किर्लोस्करला नोकरी लागलो, किर्लोस्कर ब्रदर्सला, कॉम्प्रेसर डिव्हिजनला. माझं नशीब एवढं चांगलं की जी कॉम्प्रेसर डिव्हिजन पूर्वी किर्लोस्कर ब्रदर्समधील लॉस मेकिंग डिव्हिजन होती, ती त्या युनिटमध्ये टर्नअराउंड असा झाला की 5 वर्षामध्ये तीच डिव्हिजन म्हणजे किर्लोस्कर ब्रदर्समध्ये सगळ्यात प्रॉफिटेबल डिव्हिजन झाली आणि सगळ्यात फास्ट ग्रोईंग झाली. अर्थात ह्याच्यामध्ये माझं थोडंसं खारीचं कॉन्ट्रीब्युशन असेल, कारण माझे त्यावेळेला जे एक बॉस होते कल्लुराया म्हणून, ही वॉज द टर्नअराउंड किंगमेकर. तर त्यामुळे झालं असं की माझ्या व्यवसायाकडे जायच्या बऱ्याच वेळेला माझी टेम्पटेशन थांबत राहिलं, कारण माझा किर्लोस्करमध्ये प्रोग्रेस इतका फास्ट झाला की मी 81मध्ये किर्लोस्करमध्ये जॉईन झालो आणि 91 साली मी जनरल मॅनेजर झालो. त्याच सुमारास किर्लोस्करांनी ही डिव्हिजन जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये केली. त्यामुळं मी किर्लोस्कर कोपलँड लिमिटेडच्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये कंट्री हेड म्हणून मला प्रमोशन मिळालं. आणि ह्या सगळ्यामध्ये माझं व्यवसायाचे स्वप्न मात्र मागं पडत गेले. तेव्हा मात्र मी एक स्वतःची निश्चय केला की आता हे 5 स्टार आयुष्य आपल्याला खूप झालं. आपल्याला आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये कधीतरी अशी बोच लागेल की हे सगळं तू केलंस, खरं तुला जे व्हायचं होतं तू झालाच नाहीस. अशी एक बोच मनाला लागू नये म्हणून मी स्वतःसाठी एक निश्चय केला की माझं काही जरी झालं तरी 40वा वाढदिवस मात्र मी नोकरीमध्ये साजरा करणार नाही. मी माझ्या बायकोशी बोललो त्याबद्दल. बायकोचा पूर्ण पाठिंबा होता. ती म्हटली की तू एकटा का, आपण दोघंजण मिळून करू. आणि आम्ही बरोबर 40वा माझ्या वाढदिवसाच्या काही 6 महिने अगोदर मी राजीनामा दिला. अर्थात बिझनेसचे वेगवेगळे प्लॅन्स होते, त्यातला हा प्लॅन मला जास्त संयुक्तिक वाटला गारमेंट बिझनेसचा आणि माझा व्यवसाय सुरू झाला. त्याला आता म्हणाल तुम्ही पर्पज काय होता. पर्पज असा होता की मी स्वतः किर्लोस्करमध्ये काम करत असताना मला स्वतःला कॉटन कपड्यांचं वेड लागलं होतं. मी फक्त कॉटनचे कपडे वापरायचो आणि माझी अडचण अशी असायची की कॉटनचे कपडे घ्यायचे कुठं. 100% कॉटनचे कपडे आधी मिळणं दुरापास्त. कुठलाही कॉटन 100% कॉटनमध्ये कुठलाही ब्रँड एक्झिस्टिंग नाही. कुठलंही एक आउटलेट नाही की ज्याच्यामध्ये मी जाऊन 100% कॉटनचे कपडे घेऊ शकेन. मला असं वाटलं की मला जी अडचण आहे असे लाखो लोक जे असतील की ज्यांना कॉटनचे कपडे वापरायचे आहेत,
खरं त्यांना 100% कॉटनचे कपडे खात्रीशीर मिळत नाहीत, व्हरायटी मिळत नाही आणि योग्य प्राईस मिळत नाही, ही माझी अडचण होती. तर मला असं त्याच्यामधनं असं वाटलं की ही खूप मोठी बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, त्याचा आपण फायदा घ्यावा आणि ह्या हेतूनच मी हा गारमेंटमधला माझा व्यवसाय सुरू केला. सर, तुम्ही जसं म्हटलं स्वतः तुम्ही क्वालिफाईड मेकॅनिकल इंजिनियर आहात, त्याच्यानंतर तुम्ही MBA केलं, नंतर 15 वर्ष नोकरी केली आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदम नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश केला. आमच्या TLCच्या परिभाषेमध्ये त्याला न्यू प्रॉडक्ट आणि न्यू मार्केट म्हणतात आणि ते खूप अतिशय डिफिकल्ट असतं आणि ॲट टाइम्स इट इज रिस्की ऑल्सो. तर हे तुम्ही सक्सेसफुली कसं केलं? सक्सेस होऊन मिळणार की नाही मला खरं तर माहितीच नव्हतं. मी त्यात पडलो हे खरं आहे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, कारण मी 15 वर्ष जेव्हा किर्लोस्करमध्ये मी काम केलं, किर्लोस्कर कोप्लँडमध्ये, त्यावेळेला माझं फील्ड ऑफ वर्किंग होतं रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. कारण आम्ही विकायचो रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगमध्ये लागणारे हर्मेटिक कॉम्प्रेसर्स आम्ही विकायचो. जेव्हा मी नोकरी सोडून व्यवसायात पदार्पण करायचं ठरवलं तेव्हा साहजिकच असं होतं की माझा पहिला चॉईस जो होता हा पहिला चॉईस असायला पाहिजे होता की ज्या फील्डमध्ये मी काम केलं त्या फील्डमध्ये आपले कॉन्टॅक्ट्स असतात, त्या बिझनेसचा किंवा त्या व्यवसायाचा आपल्यापाशी नोहाव असतो, आपले कस्टमर कोण आहेत हे आपल्याला प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर कोण असू शकतात ह्याची कल्पना असते, सप्लायरची माहिती असते, कस्टमरची माहिती असते आणि त्या धंद्याचा नोहाव पण असतो. त्यामुळं मी त्याच व्यवसायात पडावं हे साहजिक होतं आणि सगळ्यांनी मला असंच अपेक्षित होतं की मी जेव्हा माझ्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी जेव्हा बोलायचो तेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की मी ह्यापैकीच काहीतरी रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगमध्येच काहीतरी ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पडणार. परंतु मी जसं सांगितलं की मी जेव्हा कॉटनचे कपडे वापरायचो आणि जेव्हा मला ही अडचण जेव्हा लक्षात येत होती तेव्हा मला असं वाटलं की या धंद्यामध्ये खूप मोठी संधी आहे, खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तेव्हा माझ्यापेक्षा आता 2 पर्याय होते. एक पर्याय होता की ज्याच्यामध्ये मी कम्फर्टेबल आहे, ज्या धंद्याचा मला नोहाव आहे, परंतु ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स किती आहेत मला माहिती नाही, अशा प्रकारचा एक धंदा. दुसरा धंदा ज्याचा माझ्यापेक्षा नोहाव नाही आहे परंतु मला त्याच्यामध्ये ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स खूप चांगले दिसत होते, मोठ्या प्रमाणावर दिसत होते. आणि तेव्हा मात्र मी माझा निर्णय पक्का केला की जिथं मला ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स आहेत अशा ठिकाणी मी पदार्पण करावं, नोहाव हा मिळवता येईल ना. मी 15 वर्ष जेव्हा किर्लोस्करमध्ये नोकरी जेव्हा केली तेव्हा मी कॉलेजमधनं जेव्हा नोकरीत पदार्पण केलं तेव्हा माझ्याविषयी काय नोहाव होता, नोहाव हा मी अनुभवानंच मिळवला. तसा या धंद्यामध्ये मी माझा हा नोहाव आहे हा मी माझ्या अनुभवाने मिळवेन. एखाद्या वेळेला मला पहिले 2-3 वर्षात त्रास होईल परंतु त्रास झाल्यानंतरचा जो पिरियड असेल तो खूप चांगला असेल, कारण त्याच्यामध्ये मी अशा व्यवसायामध्ये असेल की जिथं मला वाढ व्हायला खूप मोठा स्कोप आहे. त्यामुळं माझा चॉईस थोडंसं इझी पाथ घ्यायच्याऐवजी मी थोडा अवघड पाथ घेतला, परंतु त्यात मला यश मिळालं. सर, पुढचा प्रश्न याच त्रासाबद्दल आहे की बिझनेसचा सुरुवातीचा काळ म्हणजे टेक ऑफचा काळ याच्यामध्ये प्रचंड अडचणी येतात. तर जे क्रिटिकल बिझनेस इश्यू आहेत त्याच्यावरती आपण कशी मात केली? नॉर्मली तुम्ही कुठल्याही बिझनेसमधला जर का विचारलं की व्यवसायामध्ये सुरुवातीच्या वेळेमध्ये अडचणी तुम्हाला कुठल्या आल्या, तर पहिली अडचण बऱ्याच वेळेला असते ती फायनान्स रिलेटेड असते की तुम्हाला लागणाऱ्या प्रोजेक्टसाठी जर का एक्स अमाऊंट पाहिजे असेल तर एक्स अमाऊंट मी मॉपअप नाही करू शकलो, हा पहिला प्रॉब्लेम असू शकतो. दुसरा प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला असं होतं की मार्केट कंडिशन्स वेअर नॉट राईट. काहीतरी गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज बदलतात त्या किंवा काही ठिकाणी अनफेअर कॉम्पिटिशन मिळते, तेव्हा अशा प्रकारे मार्केट कंडिशन्स बरोबर नव्हत्या आणि फायनान्समध्ये काहीतरी गडबड झाली. ह्या 2च प्रमुख गोष्टी असतात. तुम्ही जर का कुठलाही सर्वे जर का बघितला तर 80% एंटरप्रेन्योर्सचं सुरुवातीच्या काळामध्ये फेल्युअर्सचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये ही 2 कारणं कारणीभूत असतात. माझ्याबाबत मात्र ते काहीच झालं नाही, कारण मी ज्या व्यवसायामध्ये पडलो तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी पहिलं दुकान माझं नळस्टॉपला जेव्हा चालू केलं आणि पेपरमध्ये जाहिरात दिली की कॉटन किंग लॉन्च होतं आहे 100% रेडीमेडचं दुकान, तेव्हा मी दुकान उघडायला 10 वाजता गेलो, त्याच्या आधी माझ्याकडे कस्टमर उभे होते दरवाजा.
ती बिझनेसची कल्पनाच लोकांना इतकी आवडली की 100% कॉटनचे कपडे मला एके ठिकाणी कुठेतरी मिळणार आहेत, खात्रीशीर मिळणार आहेत. ही कल्पनाच लोकांना इतकी बिझनेस आयडियाच इतकी आवडली की मला कस्टमर्सचा पाठिंबा हा कधी प्रॉब्लेमच आला नाही. तेव्हा मार्केट कंडिशन्स वेअर ऑलवेज राईट फॉर मी. दुसरा प्रॉब्लेम होता की लोकांना नॉर्मली असतात की फायनान्स. मी सुरुवात इतकी छोटी केली की एकाच दुकानानं सुरुवात केली, त्यातनं पैसे मिळवून मग पुढचं, त्यातनं पैसे मिळवून पुढचं, असं मी हळूहळू ग्रोथ माझा जो मार्ग स्वीकारला तो हळूहळू ग्रोथचा मार्ग स्वीकारल्यामुळं मला फायनान्सचाही कधी प्रॉब्लेम आला नाही. मला जो प्रॉब्लेम आला तो सगळ्यात मोठा होता तो माझ्या अज्ञानाचा. माझं अज्ञान हे मला बिझनेसमध्ये खूप ठिकाणी अडचणीचं ठरलं. कारण मी असा व्यवसाय स्वीकारला होता की ज्या व्यवसायामधलं मला काहीच ज्ञानच नव्हतं. म्हणजे परचेसला गेलो तर त्याची क्वालिटी कशी असेस करायची, मी कुठला माल घेतला पाहिजे, कुठला माल चालू शकतो, कुठल्या साईजमध्ये घ्यायला पाहिजे, तो कसा डिस्प्ले केला पाहिजे, ह्या फक्त मला एक कस्टमर कोण आहे हे सोडलं तर मला ह्या धंद्याचं काहीच ज्ञान नव्हतं. त्यामुळं मला ज्या सुरुवातीच्या अडचणी ज्या होत्या त्या अडचणी जी होती ती सगळ्या माझ्या अज्ञानातनं तयार झालेल्या होत्या आणि त्याच्यावरती त्याचं ज्ञान मिळवणं हा एकच त्याच्यावरचं उत्तर होतं आणि ते मी मिळवत गेलो. आणि त्यामुळं पहिली 2-3 वर्ष मला अवघड गेली, तर त्याच्यानंतर सगळा इट वॉज ए केक वॉक. सर पुढचा प्रश्न प्रोडक्ट फोकस किंवा स्ट्रॅटेजीमधला फोकसवरती आहे की कपड्यांमध्ये मेन्सवेअर, लेडीज गारमेंट्स आणि चिल्ड्रन ॲपरल्स असे विविध प्रॉडक्ट बास्केट असताना आपण फक्त मेन्सवेअर प्रोडक्ट फोकस करण्याची काय कारणं होती आणि आपण कपड्यांच्या राजासाठीच फक्त प्रोडक्ट आणलेत, तर या इतर अपॉर्च्युनिटीला लोभाला बळी न पडण्याचा आपल्याला काय फायदा झाला? दुसरा पार्ट मला कळाला नाही. इतर अपॉर्च्युनिटीज म्हणजे लेडीज गारमेंट्स किंवा चिल्ड्रन ॲपरल्स. खरं सांगू काय, यातलं खरं कारण असं होतं ना की जेंट्स लोक फार साधील असतात. त्याला शर्टसारखा शर्ट दिला की ते खुश असतात, पॅन्टसारखी पॅन्ट दिली की ते खुश असतात. बरं त्यांना 4 आयटम सोडून दुसरं काही लागत नाही. शर्ट, पॅन्ट, जीन्स आणि टी शर्ट 4 आयटम दिले की खुश. त्याच्यामध्ये मग तो वेस्टर्न प्रकार नाही आहे किंवा मग माझा इथेनिकमध्ये पॅन्टमध्ये जर काय इथेनिक नाही तर काय ते वेगळेच आयटम नव्हतं. त्यामुळं खूप साधी लोकं असतात, फार कमी तक्रार करतात आणि एका ब्रँडला ती चिकटून राहतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बरं काही. माझा त्यामुळे जेंट्समध्ये ब्रँड बिल्डिंग हे जास्ती सोपं आहे. कारण असं आहे की लेडीजमध्ये ब्रँडला किंमत फारशी, मी जेव्हा बिझनेस केला तर तेव्हा तो 0 होते. कुठलाही तुम्ही साडी घ्या, ड्रेस मटेरियल घ्या, त्याला ब्रँड कुठलाच नाही. समोर दिसला, आवडलं, घेतला, ह्याच्याशिवाय त्याच्याशी ब्रँडशी जी आपली जेंट्स लोकांची जी काय ॲफिनिटी असते ती ॲफिनिटीज लेडीजमध्ये नाही आहे. तीच त्या काळामध्ये चिल्ड्रन वेअरला पण नव्हती. तेव्हा मला माझ्या मनामध्ये एवढं पक्कं होतं की जर का मला 100% कॉटनमध्ये ब्रँड म्हणून जर का बिल्ड करायचा असेल तर मला लॉयल कस्टमर बेस जर का पाहिजे असेल तर तो जेंट्स कस्टमरचाच मिळू शकतो, बाकी कॅटेगोरीमध्ये मिळू शकत नाही. आणि त्यामुळं मी आणि दुसरं पण हा थोडासा गमतीचा भाग सोडला. दुसरा असा आहे की तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये पर्टिक्युलरली तुम्ही लाईफस्टाईल प्रोडक्टमध्ये जर का काम करत असाल आणि तुम्हाला जर का ब्रँड बिल्डिंग करायचं असेल तर तुमचं जेवढं स्पेशलायझेशन जेवढं नॅरो तेवढं तुमचं पेनिट्रेशन चांगलं. आणि आपण ब्रँड बिल्डिंगमध्ये किंवा स्पेशलायझेशनमध्ये जर का आपल्याला कुठल्या आयडियाज बघायचे असतील तर मेडिकल फील्ड तुम्ही कधीही डोळ्यासमोर ठेवा. तुम्ही ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे गेलात आणि मला सर्दी झाली आहे तर त्याला औषध माहिती असतं का? तोही MBBS झालेला असतो की, तो तुम्हाला औषध देतो का? तो काय म्हणतो, नाही मी ऑर्थोपेडिक आहे, तुला सर्दी पडसं झालं असेल तर तू ह्या डॉक्टरकडे जा. तसं ब्रँड बिल्डिंगच्या वेळेला आपण काय करतो हे जितकं महत्त्वाचं आहे तिथलंच आपण काय करत नाही हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
कारण ब्रँड बिल्ड करत असताना तुम्हाला खूप टेम्पटेशन येत असतात. जर का तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर का XYZसाठी तुम्ही जर का तुमचं एम ठेवून जर का काम करत असाल तर मध्ये काहीतरी पिरियड असा असू शकतो की तुमच्यापाशी सफिशियंट काम नाही आहे आणि मग कोणतरी ABC वाला बोलतो की हा प्रोडक्ट मला करून दे ना, हा तर तुझ्या फॅसिलिटी तर आहेच ना तुझ्याकडे. तुम्ही जर का त्या टेम्पटेशनला जर का बळी पडलात तर तुमचं XYZ ही इमेज, ब्रँड इमेज ही डायल्यूट होते. आणि तुम्ही जर का एकदा ब्रँड इमेज तुम्ही डायल्यूट केली तर तुम्हाला जे पाहिजे ते पेनिट्रेशन मिळत नाही. त्यामुळं तुम्ही जसं म्हटलात की माझ्यासमोर जरी वेगळे वेगळे पर्याय जरी असले तरी त्या ब्रँडला एक स्पेशलायझेशन मिळण्यासाठी एक काहीतरी मला त्यातलं निवडणं आवश्यक होतं आणि म्हणून मी ते ब्रँडच्या नावामध्येच बिल्ट इन करून टाकलं. कॉटन आणि किंग केलं, कॉटन प्रिन्सेस नाही केलं, माझा पुढचा प्रश्न कॉटन प्रिन्स पण नाही तोच केलं. होता. आपण क्युकेलचे काटकर साहेब आलेत, त्यांचं स्वागत करूया. सर व्यवसायामध्ये बरेचसे फेजेस असतात, त्याला आपण ऑर्बिट म्हणतो किंवा टर्निंग पॉईंट म्हणतो. तर तुमच्या व्यवसायामधला पहिला टर्निंग पॉईंट कुठला होता आणि त्यासाठी तुमचे लिडरशिपचे कुठले स्किल्स टेस्ट झाले? खरं तर मी हा जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा माझ्या व्यवसायाबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी खूप बदलत गेल्या. म्हणजे पहिला जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा 100% कॉटनचे कपडे होते, तर त्यात पाहिजे तशी व्हरायटी नव्हती. मला असं लक्षात आलं की आपण याच्यामध्ये आणखीन व्हरायटी द्यायला पाहिजे, व्हरायटी द्यायचा प्रयत्न केला. व्हरायटी मी जेव्हा देत होतो तेव्हा मी स्वतः मॅन्युफॅक्चर त्यातलं काहीच करत नव्हतं. मी बाहेरच्या वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चररकडनं त्यांचे फक्त 100% कॉटनचे कपडेच तेवढे विकत घ्यायचे आणि विकायचे, असं चालू केलं. त्यामुळं मी आधी 100% कॉटन द्यायला चालू केलं, दुसरं त्याच्यामध्ये व्हरायटी द्यायला चालू केली. नंतर लक्षात आलं की हे पुरेसं नाही आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड करायला पाहिजे. व्हॅल्यू ॲड जेव्हा करायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा माझं असं लक्षात आलं की आपण वेगवेगळे लोकांच्याकडनं वेग घेत असं प्रत्येकाचं स्टायलिंग वेगळं आहे, प्रत्येकाचं प्रायसिंग वेगळं आहे, त्यात होमोजिनिटी नाही आहे. मग ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गेलो. हे माझं पहिलं ऑर्बिट की जेव्हा मी कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट जशा फुलफिल करत गेलो तशा माझ्याकडनं माझ्याकडच्याच अपेक्षा वाढायला लागल्या की मी कस्टमरला 100% कॉटन देतो इथं पण ठीक आहे, मी व्हरायटी पण द्यायला पाहिजे, मी व्हरायटी देतो इथं पण ठीक आहे, त्याला मी चांगली व्हॅल्यू पण द्यायला पाहिजे. असं मी जेव्हा व्हॅल्यू द्यायचा प्रयत्न करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पडायला पाहिजे. आणि मी हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पडलो. आम्ही चालू केलं तेव्हा आमचं स्केल ऑफ प्रोडक्शन खूप कमी होतं. म्हणजे पहिलं जे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलं जेव्हा 4 शिलाई मशीन घेऊन आमचं मॅन्युफॅक्चरिंग आमच्या एकाच दुकानासाठी लागेल इतपत प्रोडक्शन आम्ही चालू केलं. ते माझं अर्थात पहिलं ऑर्बिट होतं. त्याच्यामुळं माझा नो-हाऊ ट्रेडिंगमधला जो होता तो मिळाल्यानंतरचं माझं नो-हाऊ मॅन्युफॅक्चरिंगमधला मिळवायला सुरू झाला. मी एक वेगळा ऑर्बिटमध्ये काम करायला चालू केलं आणि हे बरेच दिवस चाललं. म्हणजे जवळजवळ 5 वर्ष आम्ही मॅन्युफॅक्चरिंग स्वतःसाठी करत होतो. त्याच्यामध्ये प्रोडक्टमध्ये परफेक्शन आणण्यासाठीचे सगळे प्रयोग आमचे त्यावेळेला पूर्ण झाले. आणि जेव्हा माझं असं लक्षात आलं की मी आता चांगला प्रोडक्ट कस्टमरला त्याचं पूर्ण समाधान होईल असं देऊ शकतो तेव्हा आम्ही फ्रँचायझीसाठी हुडकायला चालू केलं. एक दुकान आम्ही नळस्टॉपमध्ये 700 फुटाचं चालवणारं माझं फ्रँचायझी होणार कोण? काय नॉर्मली आता मोठ्या मोठ्या ब्रँड्सना देखील कोण फ्रँचायझी मिळायचं म्हणजे प्रयत्न करावे लागतात. आणि सगळ्यात मोठा माझ्या अडचण आली की ही ग्रोथ माझ्यापाशी आता चांगला प्रोडक्ट आहे, मला माझ्या प्रोडक्टमध्ये कॉन्फिडन्स आहे, खरं विकणार कोणते प्रोडक्ट पुढं? आणि कारण माझ्या बिझनेसमध्ये मी तर एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्स ही संकल्पना तर पूर्ण धरून बसलो होतो की मी माझा प्रोडक्ट चीप होऊन देणार नाही. मी माझा प्रोडक्ट जयहिंदसारख्या जे MBO म्हणतो आपण मल्टी ब्रँड आउटलेटमध्ये विकणार नाही, हा माझा निर्णय पक्का होता. त्यासाठी मग मला जवळजवळ 1 वर्षभर प्रयत्न करावा लागला. त्यांना मला बिझनेस गॅरंटी द्यायला लागली. त्यांना गॅरंटी अशी द्यायला लागली की ह्या धंद्यामध्ये तुम्हाला जर का काही खोट आली तर त्याचे दुप्पट पैसे मी तुम्हाला देईन, तुमचं प्रॉफिट तर गॅरंटी करेनच. असं करून 1 वर्षभर मागल्यानंतर गोडबेला नावाचे एक गृहस्थ लक्ष्मी रोडवरती माझी फ्रँचायझी घ्यायला तयार झाले. आणि माझी पहिली फ्रँचायझी तिथं मी सुरू केली. ते माझं सेकंड ऑर्बिट. आणि त्या ऑर्बिटमध्ये मी जेव्हा घुसलो तेव्हा मला मागं वळूनच बघायला लागलं. कारण जेव्हा मी लक्ष्मी रोडची फ्रँचायझी चालू केली ती इतकी यशस्वी झाली की कॉन्टॅक्ट्समधूनच लोक परत यायला सुरू झाले. आणि मग
माझी सुरुवात 1996ची 2004 साली आमची म्हणजे 8 वर्षानं माझी पहिली फ्रँचायसी म्हणजे सेकंड दुकान सुरू झालं आणि पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही एकाचे 10 झालो. म्हणजे आमची जर का ग्रोथ स्टोरी जर का बघितलीत तर 10 वर्षामध्ये 10 पट अशा प्रकारे आमची ग्रोथ स्टोरी आहे. 1996ला आम्ही सुरू केलं, 2006 साली 10 होते, 2006वरून 2016 साली आम्ही बरोबर त्याच्या 10 पटमध्ये 100 होतो. सर, पुढचा प्रश्न ऑलरेडी तुम्ही थोडा एलोबरेट केलेला आहे, पण मला वाटतं अजून त्याच्यावरती तुम्ही प्रकाश टाकावा की एक्झिस्टिंग मार्केटमध्ये नवीन ब्रँड एस्टॅब्लिश करणं हे खूप अवघड आहे किंवा ती प्रोसेस पण खूप मोठी आहे. तर ती ब्रँड कसा एस्टॅब्लिश केला आणि त्यासाठी तुम्ही काही काय प्रमोशन्स केले? हे मात्र खरं आहे की 20-22 वर्षापूर्वी मी जेव्हा कॉटन किंग घेऊन आलो तेव्हाची मार्केट सिच्युएशन आणि आत्ताच्या मार्केट सिच्युएशनमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. तेव्हा माझ्यापाशी चांगला प्रोडक्ट नसताना, माझ्याकडे व्हॅल्यू फॉर मनी हे प्रपोजल नसताना फक्त 100% कॉटनचे कपडे देतोय म्हणून कस्टमरने गर्दी केली. आजच्या मार्केट सिच्युएशનમાં असं होणं शक्य नाही, कारण आजचं मार्केट हे सॅच्युरेट होत चाललं आहे. खूप कॉम्पिटिशन आहे, खूप प्लेयर्स आहेत. त्यामुळं आजच्या मार्केट कंडिशनमध्ये तुम्हाला जर का घुसायचं असेल तर तुमच्यापाशी 2-3 ऑप्शन आहेत. मी जसं सांगितलं की स्पेशलायझेशन, जेवढं तुम्ही नॅरो स्पेशलायझेशन कराल तेवढं तुमच्याकडं तुमचं पेनिट्रेशन, हे पेनिट्रेशन आपण कसं मेजर करतो तर पेनिट्रेशन इन द माइंड्स ऑफ द कस्टमर. ब्रँड हा एक्झिस्ट कुठं असतो? हा आमच्या डोक्यामध्ये ब्रँड आहे, तो आमच्या थिंकिंगमध्ये आहे तो ब्रँड. आपण जर का एखादा ब्रँड रिकग्नाईज करायचा असेल तर लोकांच्या मनामध्ये तो किती आहे, त्याचा फर्स्ट रिकॉल किती आहे ह्याच्यावरनं आपला ब्रँड ठरतो. आणि आजच्या एवढ्या भाऊगर्दीच्या ब्रँडच्या भाऊगर्दीमध्ये नवीन कुठला तर ब्रँड तुम्हाला एस्टॅब्लिश करायचा असेल तर त्याला पेनिट्रेशनसाठी हाय स्पेशलायझेशन असणं गरजेचं आहे एक, किंवा यू शुड हॅव मनी पॉवर सो मच सो की तुम्ही सगळं पण त्याला देऊ शकता. आणखी काहीतरी बाकीचे मार्केटमध्ये देतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा ब्रँड एक्सपिरियन्स तुमच्या पैशाच्या जोरावर देऊ शकता. अशा प्रकारचे जर का तुमच्याकडं या दोन्हीपैकी काहीतरी असेल तरच आजच्या दिवसामध्ये तुम्ही ब्रँड एस्टॅब्लिश करू शकता. आणि बिगिनर्ससाठी स्पेशलायझेशन हाच पर्याय सगळ्यात चांगला आहे. तुम्हाला अगदी जर का ब्रँड कसा एस्टॅब्लिश, जर का एक कोणतरी ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत त्याच्यामध्ये जर का तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करायचा आहे तर यू शुड अनाऊन्स की मी डाव्या पायाची सर्जरी करत नाही, फक्त उजव्या पायाची सर्जरी करतो. तो डॉक्टर लक्षात राहील का तुमच्या? रिकॉल व्हॅल्यू वाढली त्याची. त्यानं जर का मला असं सांगितलं की दोन्ही गुडघ्याची करतो तर रिकॉल व्हॅल्यू थोडी कमी झाली. पण तो जनरल ऑर्थोपेडिक सर्जनपेक्षा मी फक्त नी सर्जरी करतो म्हटलं तर तो डॉक्टर तुमच्या लक्षात राहील. तोच डॉक्टर जर का आणखी चांगला लक्षात येईल तो म्हटलं की मी डाव्या पायाची सर्जरीला हातच लावतो, फक्त उजव्या पायाचीच करतो. जेव्हा हे गमतीचा भाग आहे याच्यामध्ये, परंतु जेवढं तुम्ही स्पेशलायझेशन नॅरो कराल तेवढा तुमच्या ब्रँडला रिकॉल व्हॅल्यू खूप चांगली मिळते. अर्थात एकदा तुम्ही ब्रँडिंगमध्ये एकदा तुम्ही स्पेशलायझेशन स्वीकारलं की त्या स्पेशलायझेशनमध्ये खूप जनरलाइज करावं लागतं तुम्हाला. मग तुम्ही उजव्या पायाची फक्त सर्जरी करता असं तुम्ही अनाऊन्स केल्यानंतर ह्यातली मी ही एवढा हा करत नाही, त्या प्रकारची करतो, ह्या प्रकारची करतो, मायक्रोस्कोपीज करतो, दुसरी ओपन सर्जरी करत नाही, असं नाही करून चांगलं. मग तुम्ही एक स्पेशलायझेशन स्वीकारलं तर त्याच्यामध्ये सगळ्या जनरल कॅटेगरीमध्ये तुम्ही त्या स्पेशलायझेशनमध्ये सगळं जनरलाइज करायला पाहिजे. आणि दिस इज द वे टू एंटर इन द मार्केट असं मला तरी वाटतं. आता सर, आपण कॉटन किंग या ब्रँडबरोबर टायझर आणि लिनन किंग हे पण ब्रँड इंट्रोड्यूस केले, त्याची मागची कारणं काय होती आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन मॉडेल आणि मार्केट सेगमेंटेशन कसं होतं? जशी मला कॉटन किंगमध्ये एक अपॉर्च्युनिटी, बिझनेस अपॉर्च्युनिटी दिसली, तशाच प्रकारची अपॉर्च्युनिटी मला लिनन किंगसाठी दिसली आणि सिमिलर अपॉर्च्युनिटी मला टायझरमध्ये दिसली म्हणून आम्ही त्याच्यामध्ये गेलो. टायझर हा ब्रँड थोडासा इकॉनॉमी आहे, म्हणजे ब्लेंडेड फॅब्रिकमध्ये हा आम्ही ब्रँड तयार केला आहे आणि त्याच्यावरती आमचं बरंच इनोव्हेशन चालू आहे. आणि ते इनोव्हेशन जेव्हा आमचं आता लास्ट स्टेजला आहे त्याच्यानंतर आम्ही जो प्रोडक्ट इंट्रोड्यूस करू दॅट विल गिव्ह यू द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, अशा प्रकारचा आमचा प्रोडक्ट बाजारामध्ये येईल. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मार्केटचे एक कॅटेगरी असते, प्रत्येकाचा एक TG ग्रुप असतो आणि ह्या प्रत्येक ब्रँडसाठी वेगवेगळा TG आहे.
तुम्ही जर का लिननचं जर का गारमेंटचं जर का बघितलं तर त्याचा बराचसा TG हा खेड्यामध्ये आहे. तुम्हाला जर का लिनन कपडे रोज घालणारे माणसं पाहिजे असतील ना तर तो खेड्यामध्ये आहेत. आणि एक वेगळ्या प्रकारचे जे व्यावसायिक आहेत जे मी डिफाईन करू इच्छित नाही जे एक वेगळा जे तुम्हाला आमच्यासमोर बऱ्याच वेळा डोळ्यासमोर दिसतात ते कडक लिननचे कपडे घालणारे वेगळ्या प्रकारचे जे व्यावसायिक आहेत ते त्याचा TG आहे. तो TG धरून आम्ही हे ब्रँड बाजारामध्ये आणलेले आहेत. सर कस्टमर एंगेजमेंट आणि मार्केट शेअर वाढवण्यासाठी कॉटन किंगमध्ये आपण कुठली प्रॉडक्ट इनोव्हेशन्स केली? मी जसं सांगितलं की सुरुवातीला आम्ही फक्त कॉटनचे कपडे द्यायचे म्हणून सुरुवात केलेल्या व्यवसायाचं स्वरूप बदलत गेलं. 100% कॉटनमध्ये मग खूप व्हरायटी पाहिजे, व्हरायटीनंतर त्याची व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे, नंतर ब्रँड एक्सपिरियन्स चांगला पाहिजे, सर्व्हिस लेवल्स वाढली पाहिजे. असं सगळं करत जात असताना आमचं असं लक्षात आलं की कॉटनचा जो वापर करणारा जो कस्टमर आहे हा रिपीट बायर आहे. म्हणजे तोच कस्टमर परत येतो कारण त्याला कॉटनचेच कपडे आवडतात म्हणून तो परत येतो. मग त्याला परत यासाठी प्रत्येक वेळेला काहीतरी कारण तर द्यायला पाहिजे ना. नुसतं 20% सेल येईल असं काही नाही तेव्हा त्याला काहीतरी एक सबस्टॅन्शियल कारण आपण देत राहिलं पाहिजे की ही विल कीप कमिंग बॅक टू अस. आणि त्याच्यासाठी आम्हाला इनोव्हेशन करत राहणं ही आमच्या बिझनेसची गरज आहे असं आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही 2010 पासून कंटिन्युअसली आमच्या फॅक्टरीमध्ये कस्टमर्सची काय रिक्वायरमेंट असू शकेल आणि कस्टमरची काय पुढची आवड असेल, आत्ता फॅशनमध्ये काय आहे आणि पुढं काय फॅशनमध्ये असू शकेल याचा रिसर्च करून त्याच्यावरती आमचे डिझायनर्स काम करत राहतात आणि कंटिन्युअस आम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट देत राहतो. त्यामुळंच कॉटन किंगमध्ये अगदी तुम्ही रिसेंटली 5-6 वर्षात जर का बघितलं असेल तर आम्ही रिंकल रेजिस्टंट शर्ट दिले किंवा अँटी स्टेन शर्ट दिले किंवा एरोसॉफ्ट म्हणून पीच केलेले शर्ट दिले, यांडाईट ट्राउझर्स दिले. अशा प्रकारे आम्ही प्रोडक्टमध्ये इनोव्हेशन करत राहतो आणि ती आमची आता बिझनेसची गरजच आहे. आम्ही जर का आमच्या प्रोडक्टमध्ये इनोव्हेशन करत नाही जर का राहिलो तर आमच्यामध्ये आणि इतर ब्रँडमध्ये जे कॉटनचे कपडे ऑफर करतात त्यांच्यात काय फरकच राहणार नाही. त्यामुळं आता इनोव्हेशन हा आमचा आता USPच झालेला आहे. सर कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये ग्रोथमध्ये कोर टीमची खूप मोलाची साथ असते. तर ती कोर टीम तुम्ही कशी डेव्हलप केली? थोडासा ट्रिकी आहे प्रश्न. कोर टीम जेव्हा तुम्ही मी असं म्हणेन की जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस एखाद्या पर्पजसाठी चालू करता तेव्हा कोर टीम डेव्हलप होणे ही त्याची नॅचरल प्रोसेस आहे. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल जर का माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये जर का लोकांना असं वाटलं की मराठीने हा बिझनेस नफा मिळवण्यासाठी चालू केलेला आहे तर माझ्या हाताखालची जी कोर टीमची लोक आहेत ती फक्त सॅलरीसाठी काम करतील, साहजिक आहे. दुसऱ्यासाठी काय काम करायचं, मी जर का पैशासाठी काम करायचं ती पण पैशासाठीच काम करतील. आता जर का मी लोकांना सांगितलं की हा बिझनेस जो आहे हा मी बिझनेस चालू केलेला आहे सो दॅट मी लोकांची 100% कपड्यांची गरज भागवणार आहे ॲट व्हॅल्यू फॉर मनी आणि त्याच्यासाठी मला कंटिन्युअसली इनोव्हेटिव्ह राहायचं आहे. हा जर का आता माझ्या बिझनेसचा एकदा पर्पज जर का झाला तर कोर टीमला मेसेज पोचतो की माझ्या डिपार्टमेंटमध्ये मी जे काम करतो आहे ते कशासाठी काम करतो आहे. अगदी तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं जर का म्हटलं तर सगळ्या डिपार्टमेंटची देत नाही, एकाच कुठल्या तरी डिपार्टमेंटचं देतो. आता मी जर का परचेसमध्ये काम करत असो आणि जर का माझ्या ऑर्गनायझेशनचं जर का एम जर का असेल की व्हॅल्यू फॉर मनी मला द्यायचं आहे तर त्याचा एम काय असायला पाहिजे की कमीत कमी प्राईसमध्ये चांगल्या क्वालिटीचं मला कापड आणायचं आहे. मला जर का ते आणायचं असेल शेवटी तुम्हाला नुसतंच पाहिजे म्हणून तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर काहीतरी द्यायची पण तयारी पाहिजे. तर तेव्हा आम्ही ॲनालिसिस करतो किंवा केलं एखाद्या सप्लायरबरोबर जर का मला सप्लायर डेव्हलपमेंट व्हेंडर डेव्हलपमेंट करायची असेल तर व्हेंडरला काय लागतं याचा आम्ही अभ्यास केला. व्हेंडरला काय पाहिजे, त्याला ऑर्डर्स पाहिजेत आणि त्या ऑर्डरचा माल सप्लाय झाल्यानंतर त्याला पैसे पाहिजेत. आणखी एक गोष्ट त्याला पाहिजे की ऑर्डर जेव्हा आम्ही देतो त्याच्यामध्ये कुठली ॲम्बिग्युटी नाही पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे. मला एक्झॅक्टली काय पाहिजे हे त्याला क्लिअर पाहिजे.
त्याची जर का त्याला भरपूर क्वांटिटी मिळाली तर तो जास्ती खुश आहे, त्याचे सगळे पैसे वेळेवर मिळाले तर तो आणखीन जास्ती खुश आहे. आता तो जर का खुश जर का राहिला आणि त्याला जर का माझ्याकडनं जर का चांगले मोठ्या ऑर्डर्स मिळत राहिल्या आणि त्याचे पैसे वेळेवर त्याला मिळत राहिले तर मी त्याच्या दृष्टीनं काय झालो, स्टार कस्टमर झालो. मी जर का त्याचा स्टार कस्टमर जर का सगळा मोस्ट इम्पॉर्टंट कस्टमर ह्या कॅटेगरीमध्ये मी जर का गेलो तर तो मला प्राईस देईल का? देईलच की, झकमारच देईल, नाही देऊन काय करेल. कारण त्याला मला टिकवायचं आहे, त्याला ॲज ए कस्टमर मला टिकवायचं आहे. त्याला जर का मला टिकवायचं असेल तर तो मला बेस्ट प्राईस देईल आणि मला बेस्ट डिलिव्हरी देईल. मला ॲज ए कस्टमर म्हणून त्याच्याकडनं काय पाहिजे, ह्या दोनच गोष्टी पाहिजेत. त्या मला मिळाल्या, मी त्याला त्यात दिल्या आणि माझा ऑर्गनायझेशनचा एम फुलफिल झाला. आय कुड गेट द बेस्ट क्वालिटी मटेरियल ॲट द बेस्ट प्राईस. हे एकदा तुमच्या आता दुसऱ्या कुठल्या जर ऑर्गनायझेशनमध्ये कसं वेगळं असू शकतं तुम्हाला सांगतो. एक स्पायकर नावाचा ब्रँड होता, मधल्या कोणी ह्याच्यामध्ये ट्रिपल स्टिच असं एक, तुम्हाला आता ते टेक्निकल सांगायचं, ट्रिपल स्टिचच्या मशीन्सची त्यांना खूप गरज लागली कारण ती फॅशनची रिक्वायरमेंट होती. ती फॅशनची रिक्वायरमेंट जेव्हा जशी आम्ही पण फॅशन इंडस्ट्रीमध्ये, ते पण फॅशन इंडस्ट्रीमध्ये आहे, परंतु दे वेर इन हाय फॅशन इंडस्ट्रीज. त्यांच्याकडे व्हॅल्यू फॉर मनीला काय थारा नव्हता कारण त्यांचे कस्टमर TG वेगळाच होता. जेव्हा त्यांना ते मशीन्स घ्यायची वेळ आली, जेव्हा ते 22-22 लाखाची मशीन्स होती, सगळं प्रोडक्शन जेव्हा त्यांना शिफ्ट करावं लागलं तेव्हा त्यांनी ती 20 मशीन्स घेतली. जवळजवळ 2.5-2.25 कोटीची त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. फॅशन बदलली, 2 कोटी त्यांचे डेड झाले. आमच्याकडं हेच जर का करायचं असतं तर आम्ही हे करणार का? नाही करणार. माझा जो ब्रँड जो आहे कशासाठी पॉप्युलर आहे? हाय फॅशनसाठी पॉप्युलर नाही आहे. तसं प्रत्येक ब्रँडची त्याच्या ब्रँडिंग इमेजप्रमाणे रिक्वायरमेंट वेगळी आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की जर का तुम्हाला ब्रँड बिल्ड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या सगळ्या डिपार्टमेंटच्या ॲक्टिव्हिटीज जर का त्या ब्रँडचे अलाइन जर का करत राहिलात तर तुम्ही जे बरेच 2-3 जे प्रश्न विचारलेत की तो ब्रँड बिल्डिंग एक्सरसाइज कसा सक्सेसफुल होईल किंवा तो जो तुम्हाला कोर टीम कशी डेव्हलप करता येईल, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होत जातात. तुम्हाला तुमच्या ब्रँडची सगळ्या ॲक्टिव्हिटीज अलाइन करायला पाहिजे. सर, आमच्याकडे प्रश्न तर अजून बरेच आहेत. मला वाटतं अजूनही 45 मिनटं पण पुरणार नाहीत आपल्याला. तरी मी 1-2 शेवटचे प्रश्न घेतो. त्यापैकी बागवे सरांनी स्पेसिफिकली आम्हाला एक प्रश्न विचारायला सांगितलं होता, तो विचारतो की सर, तुम्ही स्वतः जेव्हा नोकरी करत होता त्याच्यावेळेस तुम्हाला बरेचसे प्रमोशन मिळत गेले आणि तुम्ही जनरल मॅनेजर मार्केटिंग झाला, तर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये सेल्सफोर्स मॅनेजमेंटसाठी कुठले टेक्निक्स वापरले? गंमत अशी आहे की आमच्याकडे सेल्सफोर्सच नाही. आमचे सगळे फ्रँचायझी स्टोअर्स आहेत. आम्ही डायरेक्टली सेल्समॅन एम्प्लॉईज करत नाही. आमच्याकडची जी ॲक्च्युअल सेलिंग टेक्निक्स आहेत ही सगळी मार्केटिंगवरती अवलंबून आहेत. आमच्या पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये सेल्समॅन नावाचा प्रकारच नाही. आमचा जो सेल होतो तो आमच्या फ्रँचायझीला होतो आणि फ्रँचायझीला आम्ही जो सेल करतो त्याच्यासाठी तो जसं ॲमेझॉननं त्यांचं पोर्टल डेव्हलप केलेलं आहे तसं आम्ही आमचं एक पोर्टल कस्टम मेड डेव्हलप केलेलं आहे. त्या पोर्टलवरती जाऊन डीलर पोर्टल म्हणतो आम्ही त्याला. डीलर पोर्टलवरती ते त्यांचे ऑर्डर्स देतात आणि माल त्यांना सप्लाय करतो. आम्ही त्यांना माल विकायला जात नाही. त्यामुळं आमच्या कंपनीमध्ये सेल्स फोर्सेस नाही. परंतु आमच्या फ्रँचायझीकडं जर का तुम्ही बघितलं तर जवळजवळ 800 ते 1000 सेल्समन काम करतात वेगवेगळ्या सगळ्या दुकानामध्ये पण. म्हणजे त्यांचे ट्रेनिंगची जबाबदारी मात्र आम्ही घेतो. म्हणजे आलेल्या कस्टमर्सना ब्रँड एक्सपिरियन्स म्हणून त्यांनी जसं आत्ता मला वाटतं ह्यांच्या बोलण्यामध्ये आलं प्रमोद चौधरी सरांच्या की तू पहिली ऑर्डर आली तर मी तुझं कौतुक नाही करणार, त्याच कस्टमरकडनं तू दुसऱ्यांदा जर का ऑर्डर आणलीस तर मात्र मी तुझं जरूर कौतुक करेन. तसं आमचा जो एम जो असतो तो आमच्या सेल्समॅनला ट्रेनिंग देत असताना आलेला कस्टमर परत कसा येईल हे जर का तुम्ही लक्षात परत येईल ह्याच्यासाठी तुम्ही सेलिंग केलं. आत्ता त्याच्या कस्टमरच्या काहीतरी गळ्यात मारून त्याला पाठवून द्यायचं असं कधीही नाही ठेवायचं. हा कस्टमर जो आलेला आहे हा आपला कायमस्वरूपी कसा कस्टमर होईल ह्या दृष्टीनं आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग कोर्सेस देतो आणि तेच आमचे सेल्स फोर्स आहेत. सर, आता शेवटचा प्रश्न आहे की कॉटन किंगसाठी आपले फ्युचर ग्रोथ प्लॅन्स काय आहेत
आणि पुढील 5 वर्षाचं विजन काय आहे का? आत्ता आमचा तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये आला की 3 स्टेटमध्ये आमचा ब्रँड आहे. ॲक्च्युली तो 5 स्टेटमध्ये आहे. तो आम्हाला ब्रँड आणखीन वेगवेगळ्या रिजनमध्ये घेऊन जायचा आहे. कॉटन ही एक आम्ही स्पेशलायझेशन म्हणून स्वीकारल्यामुळं त्याच्याबरोबर येणारे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस दोन्ही आमचे आहेत. त्यामुळं कॉटन किंग हा ब्रँड आम्ही साऊथच्या बाकीचे काही आमचे जे स्टेट राहिलेले आहेत, तामिळनाडू, केरळा, ह्या स्टेटमध्ये आम्ही घेऊन जायचा आमचा विचार आहे. आत्ता ऑलरेडी तो तेलंगणामध्ये, आंध्रामध्ये पण घेऊन जायचा आहे. अशा प्रकारे खालच्याच आम्हाला स्टेटमध्ये तो ब्रँड एक्सपांड करायचा आहे. आणि नॉर्थमध्ये जर जायचं असेल तर आम्ही हा कॉटन किंग हा ब्रँड न घेऊन जाता दुसरी काहीतरी वेगळी संकल्पना घेऊन आम्ही त्या स्टेटमध्ये जाऊ. कारण त्या स्टेटमध्ये असणाऱ्या कस्टमर्सच्या गरजा, त्यांच्या फॅशनच्या गरजा, त्यांच्या क्लोदिंगच्या गरजा ह्या आपल्या साऊथमध्ये असणाऱ्या गरजापेक्षा वेगळ्या आहेत. आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या ब्रँड नावासकट बदल करून त्या स्टेटमध्ये आम्ही जाऊ. बरेच वेळा लोक विचारतात की तुम्ही ब्रँड इंटरनॅशनल घेऊन जाणार आहे का? मी म्हणतो की नाही. कारण ब्रँड हा लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे आणि तो तुमच्या माइंडसेटमध्ये जर का तो नाही बसला तर तो ब्रँड तुम्ही मान्य नाही करत. अमेरिकेमध्ये भारतामधला कुठलाही ब्रँड लाईफस्टाईलचा ब्रँड म्हणतो मी, कधीही मान्य होणं शक्य नाही. युरोपमध्ये भारताचा लाईफस्टाईलचा ब्रँड कधीही मान्य होणं शक्य नाही. कारण ती लोक अजूनही आपल्याला आपल्या बरोबरीची समजत नाहीत. जेव्हा आपला देश अशा उंचीवर जाईल की ती लोक आपल्याला मान्य करतील ही आपल्या बरोबरीची माणसं आहेत, तेव्हाच ते ब्रँड भारतामधला कुठलाही लाईफस्टाईल ब्रँड ॲक्सेप्ट करतील. तुम्ही आत्ताच्या घडीला जर का बघितलं तर युरोपमधले ब्रँड अमेरिकेमध्ये चालू शकतात. अजूनही अमेरिकेतले ब्रँड देखील युरोपमध्ये चालत नाहीत. कारण युरोपियन लोकांचा जो हाय ॲडेडनेस आहे, वी आर सुपिरियर, त्यामुळं अजूनही अमेरिकेतले ब्रँड देखील त्याच्यामध्ये चालत नाहीत. त्यामुळं हा थोडासा माइंड गेम असल्यामुळं इंटरनॅशनल मार्केटमध्ये उतरण्याची ही वेळ योग्य नाही. सर, मी सगळ्यांच्या वतीने तुमचं धन्यवाद देतो. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून इथं आला आणि आमच्याशी तुमचे अनुभव शेअर केले. आम्ही अशी आशा करतो की तुमचा हा ब्रँड नॅशनल लेवलला आणि इवन इंटरनॅशनल लेवलला जावा आणि पुण्याचा ब्रँड म्हणून त्याची ओळख व्हावी. धन्यवाद.